नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून जे आहे आढावा बैठक ऐरोली या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीस ठाणे लोकसभेचे खासदार आदरणीय नरेश म्हस्के साहेब, त्याचसोबत महाराष्ट्राचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय पूर्वेशजी सरनाईक जे आहेत या ठिकाणी आज उपस्थित होते. मुख्य उद्दिष्ट जे आहे आज या बैठकीचं होतं की येत्या 16 तारखेला 16 मे रोजी वाशी या ठिकाणी जे आहे संध्याकाळी 5 वाजता आदरणीय कल्याण लोकसभेचे खासदार आमचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे या ठिकाणी युवा सेनेच्या मेळाव्यासाठी या ठिकाणी येत आहेत. म्हणूनच जे आहे आज ही युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही बैठक आयोजित केली होती. येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही युवा सेना आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जे आहे आम्ही लॉन्च करत आहोत. या युवा सेना आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई शहरातील जे आहे वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन लोकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न जो आहे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. नाही, निश्चितच मी ज्या वेळेस जमिनीवर रस्त्यावर उतरले ते लोकांचे प्रश्न घेऊन उतरलेलो आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं मूलमंत्र जो आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मूलमंत्र घेऊन जो आहे आम्ही युवा सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरणार आहोत, लोकांचे प्रश्न समजून घेणार आहोत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न जे आहे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आजच आमचे सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी आढावा बैठकीमध्ये सांगितलं की नवी मुंबई शहर जो आहे या ठिकाणी आशिया खंडातला सर्वात मोठा टीटीसी बेल्ट आहे. अनेक छोटे मोठे उद्योगधंदे जे आहेत या ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि या ठिकाणी आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत जे आहे लवकरच आम्ही जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून बैठक लावणार आहोत आणि युवकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी उदय सामंत साहेबांसोबत जे आहे पाठपुरावा करून हे रोजगार देण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत.